यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्यावर तिहेरी संकट आलेलं आहे, कारण की कृषी विभागाच्या अहवालानुसार यावेळेस 63% अतिरिक्त कांद्याचं जे तर ते उत्पादन झालेलं आहे। गेल्या वर्षी ह्याच कांद्याचं जे तर 35 लाख मेट्रिक टन उत्पादन झालं होतं। यंदा ते 59 लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन झालेलं आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर या अतिरिक्त उत्पादनामुळे कांद्याच्या बाजारभावामध्ये चढ उतार होत आहेत। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी तर ती डोकेदुखी वाढलेली आहेत, कारण की जर बघितलं तर मे महिन्यामध्ये अवकाळी आणि मान्सूनपूर्व झालेला पाऊस आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे कुठंतरी कांदा जो आहे तर तो आता खराब होण्यास सुरुवात झालेला आहे। त्याच्यामुळे कांद्याची प्रतवारी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो आपला कांदा जो आहे तर तो विक्री करण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच्यामुळे कुठंतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च जो झालेला आहे तर त्यापेक्षाही कमी बाजारभावामध्ये हा कांदा जो आहे तर तो विक्री करावा लागत आहे, कारण की या सततच्या ढगाळ वातावरणामुळे कांदा कशा पद्धतीने खराब होतोय आपण पाहू शकताय। आणि जर दुसरीकडे जर बघितलं तर आता नाफेड NCCFची जी कांदा खरेदी सुरू होणार आहे, तर किमान ह्या कांद्याला 3000 रुपये इतका जो बाजारभाव आहे तर तो दिला पाहिजे, अशी मागणी जी आहे तर ती कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत। आणि नाफेड आपलं जो कांदा जो निर्यात होतोय तर तो जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल यासाठी केंद्र सरकारने जो आहे तर ते प्रयत्न केला पाहिजे, अशी मागणी जी तर ते कांदा तज्ञ जे आहे तर ते करताना दिसत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।